मी 3 मोठे कारले घेतले, गोल चिरून घेतले त्यांना. आता त्यामध्ये मी थोडं मीठ आणि हळद घालणार आहे. मिक्स करून घेते व्यवस्थित आणि त्याला तासभर असं मी मुरू देते. तासभर कारले मुरल्यानंतर मी त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा मीठ आणि कडूपणा सोबतच निघून जाईल. सोबतच मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि गूळ किसून घेतला आहे. मी तेल चांगलं गरम होऊ दिलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालते आहे आणि कांद्याला थोडंच असं रंग येऊ देपर्यंत शिजू द्यायचं आहे. आता इथे मी थोडी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट मी 2 मिनिट शिजू देते. आता यामध्ये मी लगेच कारले टाकून देते. त्याला 5-7 मिनिटाचं मी शिजू देणार आहे. कारले आता चांगले शिजलेले आहे. आता मी त्यामध्ये मसाले घालणार आहे. मसाले म्हणजे जसे बेसिकच मसाले आहे. तिखट, हळद, धने पावडर आणि मीठ घातलेलं आहे. मसाले पण थोडे शिजू दिले. आता यामध्ये मी किसून ठेवलेला जो गूळ होता तो टाकते आहे. ह्याला थोडं चांगलं मिक्स होऊ देते, पाणी सुटू देते गुळाचं. गूळ मेल्ट झाला की त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. थोडा शेंगदाण्याचं कूट भाजलेला शेंगदाण्याचाच असल्या कारणाने त्याला पण थोडं 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. त्याला पण खूप जास्त असं शिजू द्यायचं नाही आहे. आणि आपली कारल्याची भाजी रेडी झाली आहे.